हॅलो स्टुडंट, वेलकम. बघा, आज आपण पाहणार आहे 12th केमिस्ट्रीचा आणखी नेक्स्ट पॉइंट आणि रिएक्शन. आता आपण अल्कोहोल, फिनॉल आणि इथर या युनिट मधल्या शेवटच्या पॉइंट कडे वळतोय. ओके, म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आणि युजेस झाले म्हणजे हा इथे युनिट काय होईल, संपून जाईल. ओके, बट त्याच्या अगोदर एक रिएक्शन आहे अल्काइल ऑराइल इथरची. ऑराइल अल्काइल इथरची ही जी काही रिएक्शन आहे तर ही आहे एनिसोल सोबत. सो एनिसोल म्हणजे काय, एका बाजूला बेन्झीन रिंग, तिथं ऑक्सिजन आणि एका बाजूला CH3 ग्रुप. ओके, मग आता हा आहे तुमचा एनिसोल. तर या एनिसोल सोबत हायड्रो आयोडिक ची रिएक्शन आहे, हायड्रो आयोडिक ऍसिड, आणि ही रिएक्शन आहे 398 केल्विनला. ओके, म्हणजे त्याला आपण नॉर्मली जास्त टेम्परेचर आहे तिथं 125-130 डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे. सो या रिएक्शन मध्ये आहे काय, तर ही रिएक्शन तुम्हाला यासाठी दिली आहे का या रिएक्शनच्या बेसवर ऑक्सिजन सोबत आहे इथरच, एका बाजूने अराइल ग्रुप आणि दुसऱ्या बाजूने अल्काइल ग्रुप. बट या दोघांपैकी कुठला बॉन्ड स्ट्रॉंग असेल, तर हा जो काही ब्ल्यू कलरचा बॉन्ड आहे हा आहे वीक. हा जो काही ब्ल्यू कलरने रिप्रेझेंट केला हा आहे वीक, आणि जो काही रेड कलरने रिप्रेझेंट केला तो असतो स्ट्रॉंग. म्हणजे ऑक्सिजनचा हा जो काही अराइल ग्रुप सोबतचा जो काही बॉन्ड असतो याची बॉन्ड लेंथ शॉर्टर असते, आणि बॉन्ड लेंथ जर कमी असेल, शॉर्ट असेल, तर बॉन्ड कसा असेल, ऑफकोर्स स्ट्रॉंग असेल. आणि एक पॉइंट तर आपल्याला सुद्धा माहिती आहे का, ऍज द बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस वीकर इज द बॉन्ड. मग हा जो काही अल्काइल ग्रुप सोबतचा बॉन्ड आहे इथर मधला, कन्सिडर करा का एका बाजूने ऑराइल ग्रुप आहे आणि एका बाजूने अल्काइल ग्रुप आहे. तर अल्काइल ग्रुपचा ऑक्सिजन सोबतचा बॉन्ड असेल लॉंग, तर ऑराइल ग्रुप सोबतचा शॉर्ट. आलं लक्षात? सो यामध्ये काय होणार आहे का, याच्यामध्ये एक मॉलिक्यूल फॉर्म होईल. आता कसा फॉर्म होईल तर बघा, कुठलाही ऍसिड म्हटल्यानंतर तो नॉर्मल काय देतो, H पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे. तर हा H पॉझिटिव्ह आहे कोणाकडे जाईल, तर हा जाईल ऑक्सिजनकडे, आणि तिथं फॉर्म होईल फिनॉलचा मॉलिक्यूल. तिथं काय फॉर्म होईल, फिनॉलचा मॉलिक्यूल. सो नाव दॅट इज अवर फिनॉल. आणि नंतर आयोडीन निगेटिव्ह आणि CH3 ग्रुप हे दोघेही एका ठिकाणी येतील आणि ते देतील मिथाइल आयोडाइड, आणि हा काय असेल तुमचा एक दुसरा मॉलिक्यूल, म्हणजे हायड्रो आयोडिक ऍसिड. when anisole treated with hydroiodic acid, formation of phenol and methyl iodide. हेच रिएक्शन दुसऱ्या एका क्वेश्चनने विचारू शकता, हाऊ यू विल सिंथेसाइज द फिनॉल फ्रॉम एनिसोल. फिनॉल कसं सिंथेसाइज करणार एनिसोल पासून हे तुम्हाला इथं विचारू शकतात. ओके, सो नेक्स्ट ह्या झाला आपल्या कंप्लीट रिएक्शन. बट आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय. ओके, सो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. इलेक्ट्रोफाइल म्हणजे काय असतात, हे नॉर्मली पॉझिटिव्ह किंवा न्यूट्रल असतात. आलं का लक्षात, दे आर पॉझिटिव्ह ऑर न्यूट्रल. इलेक्ट्रोफाइल ऑलवेज पॉझिटिव्ह ऑर न्यूट्रल. ओके, सो सबस्टिट्यूशन बाय एक्सचेंज, याला बेस्ट वर्ड असतो रिप्लेस. बाय रिप्लेसिंग एनी एटम और ग्रुप ऑफ एटम, एडिशन ऑफ इलेक्ट्रोफाइल टेक्स प्लेस. दैट इज नोन एज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, सो आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणताना आपल्याला पाहायचं आहे का, जेव्हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होते कोणासोबत, तर या इथर सोबत, ऑराइल इथर सोबत. तर एका बाजूने तुमचा अल्काइल ग्रुप आणि दुसऱ्या बाजूने काय असतो, ऑराइल ग्रुप. ओके, सो एका बाजूने अल्काइल ग्रुप आणि दुसऱ्या बाजूने ऑराइल ग्रुप, आणि तिथं काय असतात, ऍक्च्युली दोन लोन पेअर्ड असतात ऑक्सिजनवरती काय असतात, दोन पेअर्ड असतात. सो नाव दिस मॉलिक्यूल शो डिलोकलायझेशन. हा मॉलिक्यूल काय शो करतो, डिलोकलायझेशन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इन इथर, तर इथं नॉर्मली प्रोडक्ट फॉर्म होतात ऑर्थो आणि पॅरा पोझिशन वाले.
ऑर्थो आणि पॅरा पोझिशन वाले प्रॉडक्टच काय होतात इथं फॉर्म होतात. तर ते कसे फॉर्म होतात तर ते बघा. हा जो काही मॉलिक्यूल आहे हा आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कसं दाखवतो. रेझोनन्स स्ट्रक्चर काय आहे, रेझोनन्स स्ट्रक्चर. आता रेझोनन्स स्ट्रक्चर बघा कसं असतं. तर हा जो काही तुमचा एक अल्काइल ग्रुप आहे तर हा अल्काइल ग्रुप काय करतो, तर या ऑक्सिजन कडे जे की दोन लोन पेअर्ड इलेक्ट्रॉन असतात जे रेड कलरने दाखवले, दोन लोन पेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे टोटल 4 इलेक्ट्रॉन, दोन लोन पेअर्ड ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे टोटल 4 इलेक्ट्रॉन. तर ऑक्सिजन काय करतो, हा शो करतो तुम्हाला प्लस एम किंवा प्लस आर इफेक्ट, पॉझिटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट किंवा पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. प्लस आर इफेक्ट म्हणजे पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. आणि पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट म्हणजे काय, प्लस एम किंवा प्लस आर इफेक्ट म्हणजे काय, gaining the positive charge after donating इलेक्ट्रॉन दिल्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज काय करायचा, घेऊन घ्यायचा त्याच्यासाठी. सो बघा आता काय करणार आहे, हे जे काही लोन पेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत हे लोन पेअर्ड इलेक्ट्रॉन काय होणार आहे, ब्लू कलरने रिप्रेझेंट करतो. हे लोन पेअर्ड इलेक्ट्रॉन ऑक्सिजन वरचे येणाऱ्या कार्बन कडे, आणि हा जो काही पाय बॉन्ड आहे हा होईल ऑर्थो पोझिशनला शिफ्ट. सो तुम्हाला काय मिळतं, सो हे झालं तुमचं फर्स्ट. तर यावेळेस तुम्हाला असं स्ट्रक्चर मिळतं बघा. ब्लॅकनेस शो करतो, एकच मार्कर यूज करतो ब्लॅक म्हणजे जेणेकरून तुम्हाला इझिली समजून जाईल काय होतं तिथं. ओके, हा जो बॉन्ड आहे हा ऑर्थो पोझिशनला आला आणि ऑक्सिजनने 2 इलेक्ट्रॉन देऊन या कार्बन सोबत, दिसलाय का अल्फा कार्बन, याच्या सोबत काय केला त्याने, डबल बॉन्ड फॉर्म केला. तर एक बॉन्ड अल्काइल ग्रुप सोबत पण आहे आणि 2 बॉन्ड कोणासोबत फॉर्म केले, त्याने 2 बॉन्ड केले या कार्बन सोबत फॉर्म. म्हणजे टोटल त्याने किती बॉन्ड फॉर्म केले, त्याने फॉर्म केले 3 बॉन्ड. म्हणजे याच्यावर कुठला चार्ज आहे, पॉझिटिव्ह. आलं लक्षात. नेक्स्ट, आणि हा बॉन्ड जसाच्या तसा. आलं लक्षात. हे झालं तुमचं सेकंड स्ट्रक्चर. नेक्स्ट, हा इलेक्ट्रॉन्स इथे येते आणि हे इलेक्ट्रॉन कुठे येते, या ठिकाणी. समजून राहिलं का. म्हणजे आफ्टर डिलोकलायझेशन, जसं फिनॉल मध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन पाहिलं होतं ना आपण, सेम, फक्त फिनॉलच्या या अल्काइल ग्रुपच्या जागी तुम्हाला काय ठेवायचं आहे, आरस ठेवायचा आहे. त्यानुसार इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होईल. आता बघा, जेव्हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होईल त्यावेळेस थर्ड केस मध्ये काय होईल, का हा इथं आल्यानंतर इथं बॉन्ड फॉर्म होईल, हा इथं आल्यानंतर इथं निगेटिव्ह चार्ज होईल. म्हणजे एक बॉन्ड फॉर्म होतो तर दुसरा बॉन्ड चार्ज मध्ये कन्वर्ट होतो आणि इथं ऑक्सिजन राहील आणि अल्काइल ग्रुप, तरी याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. मग काही काही बुक मध्ये हा इथं अल्काइल ग्रुप दाखवलेला नाही, कारण ऑक्सिजन स्ट्रॉंग 2च बॉन्ड फॉर्म करतो, त्यामुळे हा अल्काइल ग्रुप निघून पण जाऊ शकतो आणि एक बॉन्ड इथे. नेक्स्ट, या ठिकाणी काय होणार आहे, काय या ठिकाणी पुन्हा निगेटिव्ह चार्ज काय होईल, हा इथं शिफ्ट होईल. कसा, हा इथं शिफ्ट होईल आणि हा पायवर कुठे, ऑर्थो पोझिशन. सो देयर इज निगेटिव्ह चार्ज, हा एक बॉन्ड, हा एक, आणि ऑक्सिजन पॉझिटिव्ह. ओके, सो हे होणार आहे तुमचं फोर्थ स्ट्रक्चर. नेक्स्ट काय होणार आहे, पुन्हा हा चार्ज काय होईल बघा, काय होईल, हा जो काही चार्ज आहे हा इथं शिफ्ट होईल आणि याच्यामधला जो काही पाय बॉन्ड आहे हा इथं शिफ्ट होईल. त्यामुळे तुम्हाला तिथं मिळणार आहे, काय मिळणार आहे, तुम्हाला तिथं एक मॉलिक्यूल मिळणार आहे, तो असा असेल. दिसलंय या तऱ्हेने तुम्हाला तो मॉलिक्यूल मिळेल आणि हे असणार आहे तुमचं फिफ्थ स्ट्रक्चर. सो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि शेवटी इलेक्ट्रॉन्स बघा. दोन्ही इलेक्ट्रॉन मी रेडनेस दाखवतो बघा, इलेक्ट्रॉन कसे फॉर्म झाले तर. आणि
आणि या ठिकाणी इथे तुमचे पहिले दोन आणि नंतर हा जो काही बॉन्ड कन्वर्ट झाला तर हे दोन इलेक्ट्रॉन पुन्हा ऑक्सिजन रिटर्न घेणार आहे. तर हे असणार आहे तुमचा रेझोनन्स स्ट्रक्चर. दॅट इज अवर रेझोनन्स स्ट्रक्चर ऑफ अराइल अल्काइल इथर. अराइल अल्काइल इथर. मग या ऑक्सिजनने बेन्झीन रिंग सोबतच कार्बन बॉन्ड फॉर्म केला, कारण इथं जो काही कार्बन आहे हा sp2 हायब्रिडाइज आहे आणि तो पाय बॉन्ड फॉर्म करू शकतो. म्हणून इथं अल्काइल ग्रुप पाय बॉन्ड फॉर्म करू शकत नाही, कारण त्याचं ऑलरेडी हायब्रिडायझेशन काय sp3 आणि हा जो काही बेन्झीन रिंग मधला कार्बन आहे हा आहे sp2 हायब्रिडाइज. आलं लक्षात. सो त्यामुळे यावरून काय समजतं आपल्याला. फर्स्ट पॉइंट कन्क्लुजन. Electron density increases ortho and para position only. Electron density increases ortho and para position. Second, addition, hence addition of electrophile takes place only on which position. आता इलेक्ट्रोफाइल काय असतात पॉझिटिव्ह किंवा न्यूट्रल. मग जर इलेक्ट्रोफाइल पॉझिटिव्ह असतात तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठे वाढली ऑर्थो आणि पॅरा. म्हणजे निगेटिव्ह चार्ज कुठे ऑर्थो पॅरा ऑर्थो पोझिशन म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन. सो हा जो इलेक्ट्रोफाइल हा कुठे ऍड होणार आहे ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला. आलं लक्षात. सो हे आहे कन्क्लुजन. हे काय तुमचं conclusion. Okay, हे आहे तुमचं conclusion. So now that is our conclusion on the basis of this. So now that is our electrophilic substitution reaction and resonance structure of ether. हे झालं. So आता next point पाहू आपण, that is alkylation. Okay, so आता alkylation असेल, acylation असेल किंवा halogenation असेल किंवा nitration असेल, ह्या सर्व रिएक्शन आपण लगेच स्टडी करू. So write down. हा आणखी एक पॉइंट आहे का हे जे काही पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट कोण शो करतात, तो कुठले ग्रुप शो करतात. तर बेन्झीन रिंगला जर ऑक्सिजन असेल तो शो करतो, किंवा इथं जर समजा अमायनो ग्रुप असेल हा एक शो करतो, किंवा अल्कोऑक्सी ग्रुप असेल आयनाइझर हा एक शो करतो. म्हणजे बघा कोण कोण शो करतो ऑक्सिजन अमायनो ग्रुप अल्कोऑक्सी ऑक्सिजन आणि अल्काइल ग्रुप आहे का लक्षात. सो एक HCOR हा एक ग्रुप शो करतो. सो इथं तुम्ही नॉर्मली FCl हे सुद्धा ग्रुप काय करतात तुम्हाला पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट शो करतात. म्हणजे हे काय इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करतात तुम्हाला पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट शो करतात. सो त्याच्यानंतर निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट किंवा निगेटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट हे कोण शो करतं तर हे शो करतात इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग कोण असतो नॉर्मली NO2. नेक्स्ट इथं आणखी काय असतो सायनाइड. म्हणजे सायनाइड असेल किंवा नायट्रो ग्रुप असेल. ओके, सायनाइड असेल नायट्रो ग्रुप असेल, एखादा अल्डेहिडिक ग्रुप जरी असेल तरी तो काय करणार आहे इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार आहे. केटोनिक ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असेल. ओके, त्याच्यानंतर कार्बोऑक्सिलिक ग्रुप सुद्धा काय असणार आहे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. आणि एक शेवटचा आला याच्यामध्ये इस्टर. हे सर्व इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आणि हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. इलेक्ट्रॉन डोनेटिंग या तऱ्हेने लिहायचं, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग हे असतं उलट. आलं लक्षात. सो त्या तऱ्हेने आता आपण लगेच बघणार आहोत व्हॉट इज मीन बाय alkylation, nitration, bromination and acylation. ओके, हे आपण सर्व पाहणार आहे. पण आता आपण स्टडी करणार आहे दॅट इज ब्रोमिनेशन. ओके, सो ब्रोमिनेशन इन इथर. ब्रोमिनेशन इन इथर. ओके, सो ब्रोमिनेशन मीन्स addition of bromine. So बघा when
addition of bromine in ether takes place by using anisole. एक्झाम्पल घेऊ आपण. कोण आहे आपल्याकडे, तर एनिसोल आहे. एनिसोल प्लस Br सिंगल बॉन्ड Br. इथं कॅटलिस्ट असतो एखादा ऍसिड, तो ऑर्गॅनिक असला पाहिजे म्हणून आपण घेतो तिथं ऍसिटिक ऍसिड. ओके. सो ही रिएक्शन जेव्हा होते तेव्हा ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला काय होतं, मॉलिक्युल्स ऍड होतात. म्हणून तुम्हाला दोन मॉलिक्युल्स मिळतात. बघा कसे मिळतात. सो पहिलं एक स्ट्रक्चर सांगतो. ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन आणि एक ब्रोमीन, हे दोघं काय होतात, निघून जातात आणि दुसरा ब्रोमीन काय होतं तिथं ऍड होतो. तसंच दोन मॉलिक्युल जर घेतले तर इथं सुद्धा दोन ब्रोमीन, म्हणजे एक ब्रोमीन असा येईल. आलं लक्षात. मग तो एक पॅराला ऍड होईल. आलं लक्षात. सो एका मॉलिक्युल वरती ऑर्थो पोझिशनला, दुसरा जर मॉलिक्युल घेतला तर पॅरा पोझिशनला. म्हणून इथं तुम्हाला दोन कंपाऊंड मिळतात आणि ज्यांचं नाव आहे काय आहे, तर याचं नाव आहे पॅराब्रोमो एनिसोल प्लस ऑर्थोब्रोमो एनिसोल. ऑर्थोब्रोमो एनिसोल. आता मला सांगा का याच्यापैकी स्टेबल प्रॉडक्ट कुठला असेल. तर इथं हा जो काही ब्रोमीन आहे हा ऑक्सिजनच्या पण क्लोजवर आहे. म्हणजे या ब्रोमीन निगेटिव्ह, ऑक्सिजन निगेटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह रिपल्शन, म्हणजे हा असेल अनस्टेबल. मग अनस्टेबल जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये फॉर्म होतात का, नाही. म्हणून हा काय असणार तुमचा मायनर प्रॉडक्ट. आणि हा ब्रोमीन ग्रुप आणि हा ऑक्सिजन हे दोघे एकमेकाच्या ऑपोजिट आहे, म्हणजे रिपल्शन मिनिमम आहे. म्हणून हा असेल तुमचा मेजर प्रोडक्ट. सो द क्वांटिटी मीन्स 90% हा सिंथेसाइज होईल आणि 10% मध्ये काय होईल, हा सिंथेसाइज. 100 मॉलिक्यूल जर तुम्ही एनिसोलचे घेतले तर 90 मॉलिक्यूल असतील तुमचे पॅराब्रोमो एनिसोल आणि 10 मॉलिक्यूल असतील तुमचे ऑर्थोब्रोमो एनिसोल. नेक्स्ट रिएक्शन एक्सप्लेन करायचं. व्हेन anisole treated with the bromine, liquid bromine in presence of acid, organic acid, acetic acid, formation of this product plus HBr. Our next that is the byproduct. Next, alkylation. Alkylation, that is addition of alkyl group. Addition of alkyl group. So जेव्हा तुम्ही अल्काइल ग्रुप ऍड करता तेव्हा काय होतं, when anisole पुन्हा तेच, when anisole is treated with two molecules of anisole is treated with CH3Cl, two molecules of Cl. पहिले एका मॉलिक्यूल साठी सांगतो. सो तुम्हाला ऍड काय करायचं आहे, अल्काइल ग्रुप. आणि हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. ह्या सर्व रिएक्शन काय, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, ESR. ओके. सो काय होणार आहे, याच्यामध्ये क्लोरीन आहे निगेटिव्ह, म्हणजे अल्काइल ग्रुप काय पॉझिटिव्ह. सो हा जो काही एक हायड्रोजन ऑर्थो पोझिशनचा एक हायड्रोजन आणि एक Cl. ओके. बट इन प्रेझेन्स ऑफ AlCl, दॅट इज द कॅटलिस्ट फॉर्मेशन ऑफ HCl. आणि अल्काइल ग्रुप काय होईल तुमचा, एक ऑर्थो पोझिशनला ऍड होईल. म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे तिथं, तुम्हाला मिळणार आहे हा एक मॉलिक्यूल. आलं लक्षात. नेक्स्ट दुसऱ्या वेळेस काय होईल का, दुसरा जो मॉलिक्यूल असेल तर त्याच्यामध्ये अल्काइल ग्रुप कुठे होईल, अल्काइल ग्रुप पॅरा पोझिशनवर ऍड होईल, म्हणजे हायड्रोजन आणि Cl. सो तो म्हणजे Cl आणि दुसरा मिथाइल ग्रुप काय होईल, हा पॅरा पोझिशनला ऍड होईल. म्हणजे तो काय देणार आहे तुम्हाला, हा एक प्रॉडक्ट म्हणजे ऑर्थो मिथॉक्सी टोल्युइन आणि याचं नाव आहे पॅरा मिथॉक्सी टोल्युइन. ओके. सो दोन मॉलिक्यूल घेतले तुम्ही कशाचे, दोन एनिसोलचे. तर एक मिथाइल ग्रुप ऑर्थोला ऍड होईल, तिचा हायड्रोजन निघेल, आणि दुसरा मिथाइल ग्रुप पॅराला ऍड होईल, तिचा हायड्रोजन निघेल. पहिले Cl. सो हा असणार आहे तुमचा मेजर, कारण मिनिमम रिपल्शन. आणि दुसरा काय असणार तुमचा मायनर,
ऑर्थोवाले डायरेक्ट मायनर करायचे आणि पॅरावाले काय करायचे, मेजर करायचे. ओके, सो नाउ दॅट इज अवर नेक्स्ट पॉइंट. का आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त एखादा मॉलिक्यूल चेंज करायचा आहे आणि त्यानुसारच रिएक्शन होणार आहे. बघा कशी. नेक्स्ट सिंपल, या रिएक्शन सारखीच आहे. ऑसिलेशन, ऑसिलेशन, addition of acyl group. मग acyl group काय असतो, COCH3 हा असतो acyl group. आलं लक्षात. सो ऑसिलेशन साठी तुम्हाला काय करावं लागतं, when anisole is treated with acyl chloride on hydrous AlCl3, that is the catalyst. ओके, काय होणार आहे, इथचा एक हायड्रोजन, हा हायड्रोजन आणि हा Cl, सो काय होईल, फॉर्मेशन ऑफ HCl. आणि हा जो एक कार्बन आहे, हा कार्बन कुठे अटॅक करत, त्याच्या ऑर्थो पोझिशन. मग काय होईल, तुमचं काय मिळणार आहे तुम्हाला, OCH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3 मिळालं आणि आतमध्ये रेझोनन्स हायब्रिड. नेक्स्ट दुसऱ्या वेळेस काय होणार आहे, का ऑर्थोचा नाही जाणार, कारण दोन मॉलिक्यूल घेतले तर पहिल्या मॉलिक्यूलचा ऑर्थोला गेला तर दुसऱ्या मॉलिक्यूलचा पॅरा झाला. सो पॅरा, दिस पॅरा, सो फॉर्मेशन ऑफ ट्वाइस HCl. आणि हा जो एक ग्रुप असेल हा पॅरा पोझिशनला अटॅक करेल, म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे, म्हणजे another product, another product. म्हणजे ऑर्थो मिथॉक्सी ॲसेटोफिनॉल आणि पॅरा मिथॉक्सी ॲसेटोफिनॉल. आलं लक्षात. सो नाउ दॅट इज अवर रिएक्शन. सिंपल, फक्त तुम्ही काय केलं, एक पॅरा ऍड करा आणि ऑर्थोला करा. याच्यामध्ये हा निगेटिव्ह म्हणजे कार्बन काय असेल, पॉझिटिव्ह. आलं लक्षात. सो नाउ दॅट इज अवर इलेक्ट्रोफाइल, दॅट इज अवर इलेक्ट्रोफाइल. आलं लक्षात. सो ही इलेक्ट्रोफाइल आपण ऑर्थोला ऍड केले. मग आता याच्यामध्ये ऑर्थो आणि पॅराला ऍड केले, तर याच्यामध्ये मेजर आणि मायनर प्रोडक्ट कोण, तर ऑफकोर्स तुम्ही सांगणार दॅट इज अवर मायनर आणि दॅट इज अवर मेजर प्रोडक्ट. आलं लक्षात. सो दॅट इज अवर रिएक्शन. एक ऑन हायड्रोस अनहायड्रोस AlCl3 घेऊन. सो नाउ दॅट इज ऑसिलेशन, ऍडिशन ऑफ असिल ग्रुप, अल्किनेशन दॅट इज ऍडिशन ऑफ अल्काइल ग्रुप आणि ब्रोमिनेशन पाहू. बाकी बघू आपण नेक्स्ट